Hello dear students, this is Pragati. आपण पाहतोय स्टँडर्ड 9 स्टेट बोर्ड रियल नंबर्स एक्सरसाइज 2.3 क्वेश्चन नंबर 5. कंपेअर द फॉलोइंग पेअर्स ऑफ सर्ट्स. आता इथे कंपॅरिझन आहे मुलांनो. कंपॅरिझनसाठी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 27ला काय दिलं आहे आपण थोडंसं पाहूया. कंपॅरिझन ऑफ सर्ट्स आपल्याला काय सांगत आहे की पहा, सपोज 2 पॉझिटिव्ह रियल नंबर्स आहेत. सपोज ए आहे आणि बी आहे. ए हा छोटा आहे आणि बी हा बिगर आहे. तर ते म्हणतात की एला समथिंग एनीच मल्टिप्लाय केलं आणि बीला पण एनी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळतं. तर इथे ए स्क्वेअर आणि इथे ए इंटू बी असं मिळालं. तर हे जर का ए छोटा आहे आणि बी मोठा आहे तर ह्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे सेम नंबरनी केलेलं मल्टिप्लिकेशन हे जास्त राहील. ए स्क्वेअर इथे छोटा राहील ए इंटू बीच्या. म्हणजे दोन नंबर घेतले आपण, एका कोणत्याही नंबरनी दोनही नंबरला मल्टिप्लाय केलं तर जर का ए छोटा असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशन पण छोटं राहणार आणि त्याचा स्क्वेअर केला तरी पण तो छोटा राहणार. किंवा आपण उलटं करूया, इथे ए मोठा आहे बीच्या पेक्षा, तर मग जर का एचा स्क्वेअर केला आणि बीचा स्क्वेअर केला तर इथे एचा स्क्वेअर हा मोठा असणार आहे. किंवा आपल्याला काय सांगत आहे, ए जर का इक्वल टू बी आहे तर आपल्याला ए स्क्वेअर इक्वल टूच मिळणार बी स्क्वेअर. म्हणजे ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर जर का यांचा आपण स्क्वेअर केला तर तो पण आपल्याला इक्वलच मिळणार आहे. असं ह्या कंपॅरिझन ऑफ सर्ट्समध्ये सांगितलं आहे. चला आता आपण एक्सरसाइज सॉल्व करूया. फर्स्ट दिलेलं आहे 7√2 आणि 5√3. आता कंपॅरिझन करण्यासाठी काय करावं लागतं मुलांना, हा एक नंबर जो आहे इरॅशनल किंवा आपण सड म्हणू त्याला, तर हा जो √2 आहे आणि 7 हा बाहेर आहे, तर आपल्याला कंपेअर करण्यासाठी दोनही रूटमध्येच घ्यावं लागेल, बरोबर ना. तर मग मी जर का मी 7 इथे √2 आहे, आता मला 7ला अंदर टाकायचं आहे तर मला इथे इथे काहीच नाही आहे म्हणजे 2 आहे, म्हणजे 7चा स्क्वेअर करावा लागेल. म्हणजे 7 स्क्वेअर इंटू 2 अंडर रूटमध्ये मिळतो, बरोबर. तर 7ला मला अंडर रूटमध्ये टाकायचं असेल तर मला 7चा स्क्वेअर करावा लागेल. म्हणजे मी इथे 7 स्क्वेअर इंटू 2 असं लिहेन. आणि इथे काय करू आपण, 5ला आपल्याला अंडर रूटमध्ये टाकायचं आहे तर मला 5चा स्क्वेअर 25 इंटू 3 असं करावं लागेल. म्हणजे इथे 49 मल्टिप्लाइड बाय 2 इथे मला मिळालं आणि इथे 25 इंटू 3 असं मिळालं. आता आपण पाहूया, 49 2 होते 98, हे अंडर रूटमध्ये आहे आणि 25 3 आहे 75 होतात अंडर रूटमधले. आता कोणता मोठा आहे, हा मोठा आहे. जर का 98 मोठा आहे म्हणजे आपला 7√2 हा नंबर 5√3 पेक्षा मोठा आहे. अशा प्रकारे हे सॉल्व करायचं असतं मुलांनी. तर सेकंडवाला पाहूया. अंडर रूट ऑफ 247 आहे इथे, इथे 274 आहे. इथे 47 आहे, इथे 74 आहे. नॅचरली कोणता नंबर मोठा आहे, हा. तर इथे अशा प्रकारची साईन येणार. आता पाहूया थर्डवालं. थर्डमध्ये आपल्याला दिलेलं आहे, थर्ड नंबरमध्ये आपल्याला दिलेला आहे 2√7 आणि दिलेलं आहे 28. तर आपण हे सॉल्व करण्यासाठी काय करायचं, पहा आता 2ला आपल्याला या रूटमध्ये टाकायचं आहे तर आपल्याला 2चा स्क्वेअर घ्यावा लागेल, बरोबर. म्हणजे काय होणार सॉल्व करताना, 2चा स्क्वेअर 4 इंटू √7 ॲज इट इज आणि इथे 28. तर इथे काय मिळालं, 7 4 इथे 28 मिळत आहे आपल्याला आणि इथे पण 28 आहे. हे इक्वल आहे म्हणजेच काय 2√7 हे इक्वल आहे √28च्या. अशा प्रकारे थर्ड सॉल्व होतोय. फोर्थवाला सॉल्व करूया. 5√5 आहे इथे, तर ह्या 5 जो बाहेर आहे त्याला आपल्याला रूटमध्ये टाकायचं आहे. म्हणजे काय करावं लागेल, नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला 25 इंटू 5 इकडे आणि इथे काय करावं लागेल, 7ला आपल्याला या रूटमध्ये टाकायचं आहे तर 49 मल्टिप्लाइड बाय 2 हे आपल्याला अंडर रूटमध्ये घ्यावं लागेल. 25 5 जा किती होते मुलांना, 125. तर अंडर रूट ऑफ 125 इथे आले आणि 49 2 जा 98 होतात, इथे 98 आले. तर काय भेटलं आपल्याला, 125 मोठे आहे, बरोबर. याचाच अर्थ काय आहे की 5√5 हा नंबर मोठा आहे 7√2च्या. ठीक आहे. आता पाहूया फिफ्थवाला.
फिफ्थमध्ये पहा 4 रूटच्या बाहेर आहे, तो आपल्याला आतमध्ये टाकावा लागेल. म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, रूटमध्ये आपल्याला 4च्या ऐवजी 16 टाकावं लागेल, बरोबर. इंटू 42 आणि इथे आपल्याला काय टाकावं लागेल, 9 9 जा 81 म्हणजे इथे 81 इंटू 2 करावं लागेल. आता 16 मल्टिप्लाइड बाय 42 किती होतात, हे होतात आहे √672 आणि इकडे मिळतात आहे आपल्याला 162 असं मिळतात आहे. तर कोणता नंबर मोठा आहे, नॅचरली हा नंबर मोठा आहे. याचा अर्थ 4√42 हा नंबर मोठा राहील 9√2च्या. समजत आहे मुलांनो. आता पाहूया 6 नंबरचं. 6 प्रॉब्लेम पहा मुलांनो. 6 प्रॉब्लेममध्ये 5 आहे, इथे हा स्क्वेअर रूट आहे म्हणजे आपल्याला 5चा स्क्वेअर टाकावा लागेल आतमध्ये. 5 5 जा 25 इंटू 3 आणि इथे स्क्वेअर आहे तर आपल्याला इथे पण स्क्वेअर घ्यावा लागेल म्हणजे 9चा स्क्वेअर म्हणजे इथे 9 इंटू 9 आपण घेणार. इथे झाले 25 3 जा हे 75 झाले आणि इकडे झाले 81. कोणता नंबर मोठा आहे मुलांनो, 81 मोठा आहे. तर 5√3 हा नंबर छोटा आहे 9पेक्षा. चला आता लास्टवाला पाहूया. इथे अंडररूटमध्ये हा स्क्वेअर रूट आहे तर आपल्याला पण याचा स्क्वेअर घ्यावा लागेल 7चा म्हणजे इथे आपल्याला घ्यावं लागेल 7 इंटू 7 आणि इकडे आपण 2ला आपण रूटमध्ये टाकणार आहोत तर 4 मल्टिप्लाइड बाय 5 इथे होणार. तर इथे झाले 7 7 जा 49 आणि इकडे झाले 20. तर कोणता नंबर मुलांना मोठा आहे, हा नंबर मोठा आहे. याचाच अर्थ 7 हा नंबर मोठा आहे 2√5च्या. Students, if you understand well, then please type yes in the comment. Thank you for watching.